बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत की जे केवळ एक पुस्तक नाहीये, तर एका राष्ट्राला जागे करणारी एक हाक आहे. हो. हे पुस्तक म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं इग्नायटेड माइंड्स अनलिशिंग द पॉवर विदिन इंडिया. हे पुस्तक वाचताना खरंच असं वाटतं की एक वैज्ञानिक राष्ट्रपती भारताच्या प्रत्येक तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतोय, अगदी उठ, जागा हो आणि स्वतःमधल्या शक्तीला ओळख. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाचं शीर्षकच इतकं महत्वाचं आहे. इग्नायटेड माइंड्स म्हणजे प्रज्वलित मने. प्रज्वलित मने. हो. याचा अर्थ केवळ हुशार किंवा शिक्षित मन नाही. याला समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा एक सामान्य दिवा आहे जो फक्त स्वतःच्या जागेपुरता प्रकाश देतो. पण प्रज्वलित मन ते एका दीपगृहासारखं असतं, म्हणजे लाईट हाऊस. अच्छा. ते केवळ स्वतःसाठी जळत नाही, तर समुद्रात भरकटलेल्या हजारो जहाजांना दिशा दाखवतं. कलामांना अपेक्षित असलेलं मन असं आहे, जे स्वतःच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्राचा विचार करतं. वा, खूपच सुंदर उदाहरण आहे. म्हणजे स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांनाही दिशा दाखवणं. तर आजच्या या चर्चेत आपण याच पुस्तकाच्या पहिल्या भागाचा सखोल आढावा घेणार आहोत. डॉक्टर कलाम यांनी भारतासाठी नेमकं काय स्वप्न पाहिलं होतं, या स्वप्नपूर्तीमध्ये ते तरुणांना कोणती भूमिका देत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाला पुढे जाण्यापासून कोणती गोष्ट रोखतीये असं त्यांना वाटतं. हो, आणि आपण या चर्चेत काही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्की. पहिला म्हणजे विकसित भारताची कलामांची संकल्पना, जी फक्त आर्थिक समृद्धीपुरती मर्यादित नाहीये. बरोबर. दुसरं, राष्ट्र उभारणीत युवकांची जी निर्णायक भूमिका आहे ती. तिसरं, शिक्षण व्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना राष्ट्रविकासाशी कसं जोडायला हवं. आणि चौथा मुद्दा. आणि चौथा, आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा, कोणत्याही प्रगतीचा पाया असलेलं चारित्र्य आणि नैतिक मूल्य, ज्यावर कलामांनी भर दिला आहे. उत्तम. चला तर मग या विचारप्रवर्तक प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की डॉक्टर कलाम यांना भारतीयांच्या मनात नेमकी कोणती ज्योत पेटवायची होती. तर चर्चेची सुरुवात आपण कलामांच्या भारताच्या स्वप्नापासून करूया. त्यांना भारत केवळ एक श्रीमंत देश नको होता, तर एक विकसित राष्ट्र हवा होता. बरोबर. त्यासाठी ते नेहमी आपल्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. नालंदा, तक्षशिला, आयुर्वेद, गणित. असं वाटतं जणू काही ते एका महान खेळाडूला त्याच्या जुन्या विजयांची आठवण करून देत आहेत, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास परत येईल. आणि ही आठवण करून देण्यामागे एक खूप मोठा मानसशास्त्रीय कारण आहे. ते काय? ते आपल्याला सांगू इच्छितात की तुमच्या DNA मध्येच महानता आहे, तुम्ही फक्त ती विसरला आहात. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलामांच्या मते भारताच्या विकासातील अडथळा हा संसाधनांची कमतरता नाही. नाही? मग काय आहे? तर तो मानसिकतेचा आहे. त्यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. भारत गरीब देश नाही, तर संपन्न क्षमतांचा देश आहे. वा. ही एक खूप मोठी विचारसरणी आहे. म्हणजे आपल्या देशाचं हार्डवेअर म्हणजे नैसर्गिक संसाधने, मनुष्यबळ हे सगळं उत्तम आहे. पण सॉफ्टवेअर म्हणजे आपली मानसिकता, ते अपडेट करण्याची गरज आहे. म्हणजे आपण स्वतःला कमी लेखतो, हीच खरी समस्या आहे असं त्यांना म्हणायचंय. अगदी बरोबर. हीच खरी समस्या आहे. आपण स्वतःलाच कमी लेखतो. आता पुस्तकाचा जो केंद्रबिंदू आहे युवक, तिकडे येऊया. कलाम त्यांना राष्ट्र निर्माणाचे शिल्पकार असं म्हणतात. हो. त्यांना अनेकदा विद्यार्थी विचारायचे, सर आम्ही काय करू? यावर त्यांचं उत्तर खूप साधं पण तितकंच प्रभावी असायचं. त्यांचं उत्तर होतं, स्वतःला ओळखा, तुमची ताकद शोधा आणि राष्ट्राच्या गरजांची तुमची स्वप्न जोडा. यासाठी त्यांनी युवकांना 5 मूल्ये आत्मसात करायला सांगितली आहेत. हो, ती 5 मूल्ये कोणती? पहिलं, ध्येयवाद म्हणजे विजन. दुसरं, आत्मविश्वास म्हणजे सेल्फ बिलीफ. ठीक आहे. तिसरं, शिस्त आणि कष्ट. चौथं, चारित्र्य. आणि 5वं, सेवेची भावना. पण ही तर फक्त यादी वाटतेय. नाही, ही केवळ एक यादी नाहीये. खरं तर ही व्यक्तिमत्व घडवण्याची एक चौकट आहे. यात वैयक्तिक प्रगतीला थेट राष्ट्रीय प्रगतीशी जोडण्याचा एक मार्ग सांगितलाय. अच्छा, म्हणजे प्रत्येक मूल्य एकमेकांशी जोडलेलं आहे. अगदी. आता आपण पुस्तकाच्या नावावर येऊया. प्रज्वलित मन, याचा नेमका अर्थ काय? मला वाटतं कलामांचं स्वतःचं जीवन याचं एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. रामेश्वरम सारख्या एका लहान गावातला मुलगा भारताचा राष्ट्रपती कसा होऊ शकतो? याचं कारण त्यांचं मन प्रज्वलित होतं. कशाने? ज्ञानाने, कष्टाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रप्रेमाने. प्रज्वलित मन म्हणजे ते मन जे वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करतं. आणि हाच विचार ते शिक्षण व्यवस्थेशी जोडतात. बरोबर.
त्यांच्या मते आपली शिक्षण व्यवस्था केवळ नोकरी मिळवणारे नाही, तर विचार करणारे, नैतिक आणि सर्जनशील नागरिक घडवणारी हवी. म्हणजे त्यांनी घोकंपट्टीवर टीका केली असेल. हो, कडाडून टीका करली आणि प्रश्न विचारण्याच्या सवयीला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या मते शिक्षक हे केवळ शिकवणारे नसावेत, तर ते प्रेरणादाते असावेत, जे विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासेची ज्योत पेटवतील. आता थोडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलूया. डॉक्टर कलाम मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, पण विज्ञानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूप व्यापक होती, नाही का? हो, नक्कीच. त्यांनी विज्ञानाला देशाच्या विकासाशी कसं जोडलं? त्यांच्यासाठी विज्ञान हे मानवी कल्याणाचं आणि आत्मनिर्भरतेचं एक साधन होतं. आत्मनिर्भरता. हो, भारताने ज्ञान आयात करणारा देश न राहता ज्ञान निर्माण करणारा देश बनावा असा त्यांचा आग्रह होता. पण या सगळ्याला ती चारित्र्याशी जोडतात आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. चारित्र्य. विज्ञानाचा आणि चारित्र्याचा काय संबंध? खूप खोल संबंध आहे. ते ठामपणे सांगतायत की कोणतंही राष्ट्र केवळ आर्थिक किंवा लष्करी ताकदीवर महान बनत नाही. मग कशामुळे बनतं? ते चारित्र्यवान नागरिकांमुळे महान बनते. प्रामाणिकपणा, त्याग आणि देशप्रेम या मूल्यांशिवाय विकास अपूर्ण आहे. याचं काही उदाहरण त्यांनी दिलंय का? हो, त्यांनी ग्रामीण विकासावर जो भर दिला ते याच विचारांचं एक उत्तम उदाहरण आहे. तर इग्नायटेड माइंड्सच्या पहिल्या भागाचं सार काढायचं झालं तर हा केवळ भौतिक विकासाचा आराखडा नाही, तर भारताला मानसिक आणि नैतिकदृष्ट्या सशक्त बनवण्याचं एक आवाहन आहे. अगदी. युवकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, शिक्षणाला एक ध्येय देणे आणि राष्ट्रसेवेला जीवनाचं ध्येय बनवणं हा या पुस्तकाचा गाभा आहे. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे. यातून मिळणारा सर्वात मोठा संदेश हा आहे की भारताला बदलण्याची खरी शक्ती ती कुठल्याही बाहेरच्या मदतीत नाही, तर मग कुठे आहे? ती इथल्या लोकांमध्ये, विशेषतः युवकांमध्येच दडलेली आहे. हे पुस्तक म्हणजे डॉक्टर कलामांनी देशासमोर धरलेला एक आरसा आहे, ज्यात ते देशाची खरी, शक्तिशाली प्रतिमा दाखवू इच्छितात. आणि या चर्चेतून एक विचार मनात येतो, ज्यावर आपण नक्कीच चिंतन करू शकतो. कोणता? हे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिलं गेलं. आजच्या काळात प्रज्वलित मन आणि स्वतःला कमी लेखण्याची मानसिकता याबद्दलचे कलामांचे विचार किती समर्पक आहेत. त्यांनी जी ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला ती आज अधिक प्रखर झाली आहे की तिला अजूनही प्रोत्साहनाची गरज आहे? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवं. ही होती इग्नायटेड माइंड्सवरील आपल्या चर्चेची पहिली फेरी. पुढील भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करणार आहोत. हो, जिथे ते अधिक ठोस योजनांबद्दल बोलतात. जर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. इग्नायटेड माइंड्स या पुस्तकावरील आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की डॉक्टर कलाम यांच्यासाठी प्रज्वलित मने ही केवळ एक सुंदर कल्पना नव्हती. नाही, अजिबात नाही. तर ती भारताच्या भविष्यासाठी एक अनिवार्य गरज होती. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाच्या मनात एक स्वप्न पेटवणं किती महत्वाचं आहे हे आपण समजून घेतलं. अगदी. आणि आज आपण त्याच पेटलेल्या ज्योतीला अधिक सखोलपणे समजून घेणार आहोत, कारण डॉक्टर कलाम यांनी केवळ स्वप्न पहा असं सांगून विषय संपवला नाही. ते एक शास्त्रज्ञ होते की नाही? हो, एक इंजिनियर होते. हो, त्यामुळे त्यांनी ते स्वप्न साकार करण्यासाठी एक स्पष्ट, एक तपशीलवार आराखडा, एक ब्लूप्रिंटच आपल्यासमोर ठेवलीये. अगदी बरोबर. ते विकसित भारत या संकल्पनेबद्दल बोलतात, पण त्यांची ही संकल्पना म्हणजे केवळ आर्थिक प्रगती, म्हणजे उंच इमारती आणि चकचकीत रस्ते एवढी मर्यादित नाही. ती त्याहून खूप मोठी आणि व्यापक आहे. आणि मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण विकास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन GDPचे आकडे येतात, शेअर बाजार. हो, मोठ्या कंपन्या. बरोबर. पण तुम्ही म्हणता की कलाम यांची दृष्टी याच्या खूप पलीकडची होती. निश्चितच. त्यांच्या विचारांचा गाभा समजून घेण्यासाठी ना आपण एका मानवी शरीराची कल्पना करूया. विचार करा, जर एखाद्या व्यक्तीचा फक्त उजवा हात खूप पिळदार आणि बलवान असेल, पण त्याचे पाय कमजोर असतील, हृदय नीट काम करत नसेल, मेंदू सतत थकलेला असेल, तर आपण त्या व्यक्तीला निरोगी म्हणू का? नाही, अर्थातच नाही. त्याला आपण असंतुलित म्हणू, कारण खरी ताकद तेव्हाच येते जेव्हा शरीराचे सर्व अवयव एकत्र काम करतात. बरोबर, समन्वयाने काम करतात. हो, एक अवयव दुसऱ्यावर अवलंबून असतो. अगदी अचूक. हाच शब्द महत्वाचा आहे, समन्वय. कलाम म्हणतात की भारताचा विकास हा असाच एकात्मिक पद्धतीने म्हणजे इंटिग्रेटेड पद्धतीने व्हायला हवा. अच्छा, देशाच्या शरीराचे सर्व अवयव एकत्राने एकाच गतीने वाढले पाहिजेत. आजच्या चर्चेत आपण याच 5 प्रमुख विकास क्षेत्रांबद्दल बोलणार आहोत.
ज्यांना कलाम भारताच्या शरीरातील 5 महत्वाचे अवयव मानतात. याला आपण कलामांचं पंचसूत्र म्हणू शकतो. वा, हे खूप रंजक आहे. म्हणजे ते 5 क्षेत्र कोणती आहेत जी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत? पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृषी. पण हे म्हणजे फक्त पारंपरिक शेती नाही, हे आहे देशाचं पचनतंत्र. पचनतंत्र? हो, जसं पचन संस्था शरीराला ऊर्जा देते, तसेच कृषी क्षेत्र देशाला अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य देतं. कलाम यांच्यासाठी शेतकरी हा केवळ अन्नदाता नव्हता, तर तो एक ॲग्री सायंटिस्ट होता. अच्छा. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून, समजा ड्रोनने पिकांवर नजर ठेवली किंवा जमिनीचा अभ्यास करून योग्य पीक निवडलं, तर शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल यावर त्यांचा भर होता. नुसतं पीक घेणं नाही. तर त्यावर प्रक्रिया करणं. हो, त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ बनवणे, जसं की टोमॅटोपासून केचप किंवा आंब्यापासून ज्यूस बनवणारे उद्योग उभे करणे. त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्वाची होती. म्हणजे शेतीला एका अविकसित ग्रामीण गोष्टीतून बाहेर काढून एका आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाचं स्वरूप देणं. बरोबर. आता दुसरा अवयव, तो आहे शिक्षण आणि आरोग्य. हे आहे देशाचं मज्जासंस्थेचं जाळं आणि प्रतिकारशक्ती. शिक्षण म्हणजे देशाचा मेंदू आणि आरोग्य म्हणजे त्याचं शरीर निरोगी ठेवण्याची क्षमता. पण हे शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणं नाही. कलामांना असं शिक्षण अपेक्षित होतं जे मुलांना विचार करायला शिकवेल. प्रश्न विचारायला शिकवेल. हो, हे असंच का असा प्रश्न विचारायला प्रोत्साहन देईल. त्यांच्या मनात नवनवीन कल्पनांची निर्मिती करेल. इथे शिक्षक हा केवळ माहिती देणारा नाही, तर तो राष्ट्रनिर्माता आहे, जो मुलांच्या मनात जिज्ञासेची ज्योत पेटवतो. आणि तिसरं क्षेत्र कोणतं? मला वाटतं याचा संबंध तंत्रज्ञानाशी असणार. नक्कीच. तिसरं आहे माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण. हे आहे देशाची केंद्रीय मज्जासंस्था, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. अच्छा. जसं मेंदूतून निघालेल्या नसा शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत संदेश पोचवतात, तसंच माहिती तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्याला ज्ञानाने आणि संधींनी जोडतं. कलाम भारताला नॉलेज सुपरपॉवर बनवू पाहत होते. ज्ञानाची महासत्ता. हो, आणि याचा अर्थ फक्त सॉफ्टवेअर सेवा पुरवणं नाही, तर स्वतःचं गुगल तयार करणं, स्वतःचे मायक्रोप्रोसेसर बनवणं, म्हणजे ज्ञानाची निर्मिती आणि मालकी दोन्ही आपल्याकडे असणं. आणि चौथा आणि पाचवा अवयव, चौथा आहे पायाभूत सुविधा. इन्फ्रास्ट्रक्चर. ह्या म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या. बरोबर. जसं रक्तवाहिन्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोचवतात, तसेच रस्ते, वीज, पाणी आणि इंटरनेट यांसारख्या सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या तरच विकासाचा प्रवाह सगळीकडे पसरेल. उद्योग फक्त शहरांपुरते मर्यादित राहणार नाहीत की नाही? हो, खेड्यापाड्यातही संधी निर्माण होतील. अगदी. आणि पाचवं आहे संरक्षण. हे म्हणजे देशाची रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी. जशी आपली इम्युनिटी आपल्याला आजारांपासून वाचवते, तशीच संरक्षण व्यवस्था देशाला बाहेरील धोक्यांपासून वाचवते. पण ही शक्ती बाहेरून विकत घेण्याऐवजी आपण स्वतःच निर्माण केली पाहिजे. आत्मनिर्भर झाली पाहिजे. अप्रतिम. कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि संरक्षण या 5 क्षेत्रांचा हा एक एकात्मिक आराखडा खरंच एका निरोगी आणि सशक्त देशाचं चित्र उभं करतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी नक्कीच नेतृत्व, तरुणाई आणि नैतिक मूल्य असतील. चला तर मग या आराखड्याचा आणखी सविस्तर आढावा घेऊया. चला मग विकसित भारत या संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. डॉक्टर कलाम जेव्हा विकसित भारत म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात नक्की काय चित्र असतं? कारण अनेकदा विकसित देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अमेरिका किंवा युरोपमधील देश येतात. पण कलाम यांची व्याख्या त्यापेक्षा वेगळी होती का? अधिक भारतीय संदर्भातली होती का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण कलाम यांची व्याख्या केवळ आर्थिक निकषांवर आधारित नव्हती. ती मानवी मूल्यांवर आणि राष्ट्रीय स्वाभिमानावर आधारित होती. त्यांच्यासाठी विकसित भारत म्हणजे फक्त श्रीमंत देश नाही. अच्छा. तर त्यांच्या व्याख्येत 6 महत्वाचे स्तंभ आहेत, जे एका राष्ट्राच्या चारित्र्याची व्याख्या करतात. एक म्हणजे असा समाज जिथे कोणीही गरीब किंवा उपाशी राहणार नाही. मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतील. बरोबर. 2. प्रत्येक मुलामुलीला केवळ साक्षरता नाही, तर जगात स्पर्धा करू शकेल असं दर्जेदार शिक्षण मिळेल. 3. आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत असेल की आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही. स्वतःच्या पायावर उभी. हो. 4. आपली संरक्षण व्यवस्था इतकी सक्षम असेल की कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. 5. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारत जगात सर्वात पुढे असेल.
आपण फक्त तंत्रज्ञान वापरणारे नाही. तर ते निर्माण करणारे असू. अगदी. आणि 6वा, जो या सर्वांचा पाया आहे, असे नागरिक जे प्रामाणिक आहेत, नैतिक मूल्ये जपतात आणि ज्यांच्या मनात मीपेक्षा आपण ही भावना अधिक प्रबळ आहे. या व्याख्येतून हे स्पष्ट दिसतं की त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ भौतिक प्रगती नाहीये, तर ते एक राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याची प्रक्रिया आहे आणि त्यांना भारताला विकसनशील देश म्हणून घेणं अजिबात मान्य नव्हतं. याबद्दल पुस्तकात उल्लेख आहे. त्यामागे काय विचार होता? हो, ही गोष्ट त्यांना खूप खटकायची. त्यांच्या मते विकसनशील हा टॅग आपल्याला मानसिकदृष्ट्या मागे खेचतो. तो एक प्रकारचा न्यूनगंड तयार करतो. की आपण अजूनही कमी आहोत. हो, की आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कलाम म्हणायचे, आपल्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे, साधनसंपत्ती आहे. मग आपण स्वतःला कमी का समजावं? गरज आहे ती फक्त या सर्व शक्तींना एकत्र आणून एका ध्येयाने प्रेरित होऊन योग्य दिशेने प्रयत्न करण्याची. आपण करू शकतो हा विश्वास मनात निर्माण करणं ही त्यांच्यासाठी पहिली पायरी होती. आणि याच विश्वासाला कृतीत उतरवण्यासाठी त्यांनी ते 5 क्षेत्रांचं मॉडेल दिलं. आपण त्या प्रत्येक क्षेत्राचा थोडा अधिक खोलवर विचार करूया. कृषी क्षेत्राबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की त्यांना शेतीकडे एका आधुनिक उद्योगाप्रमाणे पाहायचं होतं. पण भारतातील शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता हे स्वप्न खूप दूरचं वाटत नाही का? वाटू शकतं. पण कलाम हे केवळ स्वप्न पाहणारे नव्हते, ते उपाययोजना देणारे होते. त्यांनी ओळखलं होतं की शेतकऱ्यांच्या समस्यांची मुळं अनेक ठिकाणी आहेत. पाण्याची कमतरता, बाजाराभावाची अनिश्चितता. जुनं तंत्रज्ञान. हो, त्यामुळे उपायही अनेक स्तरांवर करायला हवेत. पहिलं, तंत्रज्ञान. अचूक सिंचन म्हणजे प्रिसिजन इरिगेशन, ज्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येतं. जैव तंत्रज्ञान, ज्यामुळे रोगप्रतिकारक बियाणी तयार करता येतात. दुसरं, मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन, शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना देणं. जर गावातच टोमॅटोपासून सॉस बनवण्याचा कारखाना असेल तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि गावातच रोजगार निर्माण होईल की नाही. बरोबर. आणि तिसरं काय? तिसरं, माहिती. शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज, बाजारातील भाव याबद्दल अचूक माहिती मिळायला हवी आणि इथे माहिती तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरते. म्हणजे हे सर्व पुन्हा एकमेकांशी जोडलेलं आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा जसे की प्रक्रिया उद्योग किंवा कोल्ड स्टोरेज या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. अगदी बरोबर. हाच तो एकात्मिक दृष्टिकोन आहे. आता शिक्षण क्षेत्राकडे पाहूया. ते शिक्षकांना राष्ट्रनिर्माते म्हणायचे. हे खूप मोठं विधान आहे. हो, खरंच. कारण त्यांच्या मते एका चांगल्या डॉक्टरमुळे किंवा इंजिनियरमुळे काही लोकांचं आयुष्य सुधारेल, पण एका चांगल्या शिक्षक हजारो डॉक्टर आणि इंजिनियर घडवतो. अगदी. ते म्हणायचे की मुलांच्या मनात प्रश्न विचारण्याची सवय लावणं हे शिक्षणाचं पहिलं काम आहे. हे असं का होतं, यापेक्षा वेगळं काही करता येईल का, हे प्रश्नच नवनिर्मितीचा पाया आहेत. शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर क्षमता निर्माण करणं आहे. हे खूप आदर्शवादी वाटतं. पण आजच्या काळात जिथे पद आणि अधिकार यांनाच नेतृत्व समजलं जातं, तिथे कलाम यांची ही पदाशिवाय नेतृत्वाची कल्पना तरुणांनी प्रत्यक्षात कशी आणावी? त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत का? नक्कीच. त्यांच्या मते नेता म्हणजे फक्त पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कंपनीचा CEO नाही. नेता म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारी कोणतीही व्यक्ती. खरा नेता हा प्रेरणादायी असतो, निस्वार्थी असतो. आणि त्याच्याकडे दूरदृष्टी असते. हो, भविष्यात काय करायचे आहे याचं स्पष्ट चित्र असतं. तो संकटात घाबरून जात नाही, उलट धैर्य दाखवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा यश मिळतं तेव्हा तो त्याचं श्रेय संपूर्ण टीमला देतो आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारतो. बरोबर. याचं त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील उदाहरण दिलं आहे, नाही का? इस्रोमधला तो प्रसंग. हो, तो प्रसंग नेतृत्वाचा एक उत्कृष्ट वस्तुपाठ आहे. SLV-3 रॉकेट प्रक्षेपणाच्या वेळी डॉक्टर कलाम मिशन डायरेक्टर होते. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. रॉकेट समुद्रात कोसळलं. पत्रकार परिषद होती. सगळेजण कलामांवर प्रश्नांची सरबत्ती करणार होते. हो, पण तेव्हा इस्रोचे चेअरमन प्रोफेसर सतीश धवन यांनी कलाम यांना बाजूला केलं आणि स्वतः पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यांनी अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. पण पुढच्याच वर्षी जेव्हा हेच प्रक्षेपण यशस्वी झालं तेव्हा प्रोफेसर धवन यांनी कलाम यांना सांगितलं, आज पत्रकार परिषद तू घे. वा. यश मिळाल्यावर त्यांनी संपूर्ण टीमला आणि कलाम यांना पुढे केलं. कलाम म्हणतात,
त्या दिवशी मी खरं नेतृत्व म्हणजे काय हे शिकलो. आपल्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास टिकवून धरणं हेच खरं नेतृत्व आहे. आणि हेच नेतृत्व ते देशाच्या तरुणाईमध्ये पाहतात. पण ते तरुणांकडून नेमकी काय अपेक्षा ठेवतात? फक्त मोठी स्वप्न पाहण्याची? नाही, केवळ स्वप्न पाहण्याची नाही, तर त्या स्वप्नांना कृतीत उतरवण्याची. ते युवकांना भावी नेते मानतात, पण ते स्पष्ट करतात की नेतृत्व हे पदावरून नाही तर तुमच्या वागण्यातून सिद्ध होतं. प्रत्येक तरुण आपल्या कुटुंबात, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी एक नेता असू शकतो. जो इतरांना मदत करतो. हो, जो प्रामाणिकपणे आपलं काम करतो, जो अडचणीत असलेल्याच्या पाठीशी उभा राहतो, तो नेताच आहे. ते तरुणांना काही गोष्टी आवर्जून सांगतात. 1. स्वतःवर विश्वास ठेवा. 2. मोठी स्वप्ने पहा, कारण लहान स्वप्ने पाहणे हा गुन्हा आहे. 3. अपयशाला घाबरू नका. 4. नेहमी प्रामाणिक मार्ग निवडा. आणि 5. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात ठेवा. त्यांच्या मते जर लाखो तरुणांची मने अशा विचारांनी प्रज्वलित झाली तर भारताच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही. तर याचा अर्थ असा की केवळ तांत्रिक किंवा आर्थिक प्रगती पुरेशी नाही. आपण कितीही मोठे रस्ते बांधले किंवा कितीही उपग्रह सोडले तरी ते अपूर्ण आहे. हा आराखडा कागदावर नक्कीच परिपूर्ण वाटतो, पण कलाम यांनी हे प्रत्यक्षात आणण्यामधले सर्वात मोठे अडथळे कोणते मानले होते? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. कलाम यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा बाहेरचा नव्हता, तो आपल्या आतला होता. म्हणजे? तो म्हणजे नैतिक मूल्यांचा ऱ्हास. ते ठामपणे सांगतात की नैतिक मूल्यांशिवाय झालेली प्रगती तकलादू आणि क्षणभंगूर असते. भ्रष्टाचार, स्वार्थ, असमानता हे विकासाला लागलेले कीटक आहेत. बरोबर, जे आतून सर्व काही पोखरून टाकतात. तुम्ही कितीही चांगली योजना आणा, पण जर ती राबवणारे लोक प्रामाणिक नसतील तर ती अयशस्वी होणारच. केवळ कडक कायदे करून नैतिकता येत नाही, ती संस्कारातून आणि चारित्र्य निर्मितीतून घडते. आणि याची सुरुवात घरातून होते. हो, घरातून, आईवडिलांकडून आणि शाळेतून शिक्षकांकडून होते. ही समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. आणि या सगळ्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. कलाम यांनी भारतीय मानसिकतेवरही भाष्य केलं आहे. आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड असतो असं ते म्हणतात. परदेशी गोष्टी चांगल्या आणि आपल्याकडच्या कमी दर्जाच्या, ही मानसिकता त्यांनी धोकादायक का मांडली? कारण ही मानसिकता आपल्याला नवनिर्मिती करण्यापासून रोखते. ती आपल्याला कायम अनुयायी म्हणजे फॉलोवर बनवून ठेवते, नेता बनू देत नाही. जर आपण सतत हेच मानत राहिलो की सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम विचार हे बाहेरूनच येतात, तर आपण स्वतः कधीच काही नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही. बरोबर. ते तरुणांना सांगतात, तुम्ही कोणापेक्षा कमी नाही. तुम्ही रामानुजन, सी.व्ही. रमण यांच्या देशात जन्माला आला आहात, हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. हा आत्मविश्वास आणि स्वाभिमान हेच प्रज्वलित मनांसाठी इंधनाचं काम करतात. आणि याच स्वाभिमानाचा आणि शक्तीचा संबंध ते स्त्री शक्तीशी जोडतात, हेही खूप महत्वाचं आहे. हो, त्यांच्यासाठी महिला सक्षमीकरण हा केवळ सामाजिक न्यायाचा प्रश्न नव्हता, तर तो राष्ट्रीय विकासाचा एक अविभाज्य भाग होता. ते म्हणायचे, ज्या समाजातील महिला सशक्त, शिक्षित आणि सक्षम असतात, तोच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होतो. कारण सुशिक्षित महिला म्हणजे एक सुशिक्षित कुटुंब. आणि पर्यायाने एक सुशिक्षित समाज. त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे की आई ही आपली पहिली शिक्षिका असते. तिचे संस्कार आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. त्यामुळे जेव्हा आपण एका स्त्रीला शिक्षण देतो, तेव्हा आपण एका संपूर्ण पिढीला घडवत असतो. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की डॉक्टर कलाम यांचा विकसित भारताचा आराखडा केवळ काही योजनांची यादी नाही, तो एक संपूर्ण विचार आहे, एक फिलॉसॉफी आहे. तो देशाच्या शरीराला आणि आत्म्याला एकत्र घेऊन चालण्यावर भर देतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी. कलाम यांनी हा मार्ग, ही ब्लूप्रिंट आपल्याला जवळपास 20 वर्षांपूर्वी दाखवली. आज आपण या मार्गावर किती पुढे आलो आहोत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रज्वलित मनांच्या देशव्यापी चळवळीत वैयक्तिक स्तरावर आपण काय योगदान देऊ शकतो. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण या पुस्तकाचा समारोप आणि त्यातील सर्वात प्रेरणादायी विचारांवर, जे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यावर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला आमचं विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार, बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. इग्नायटेड माइंड्स या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकावरील आपल्या चर्चेचा अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत. हो, मागील भागांमध्ये आपण कलाम यांचा विचारांचा पाया समजून घेतला. त्यांनी भारताची बलस्थानं आणि कमतरता यांचं जे विश्लेषण केलं ते पाहिलं. बरोबर, पण आजची चर्चा मला वाटते थोडी वेगळी आहे. आज आपण त्या पायावर कळस चढवणार आहोत.
माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. एक शास्त्रज्ञ ज्याचं आयुष्य अणुवस्त्र आणि क्षेपणास्त्र बनवण्यात गेलं, तोच शास्त्रज्ञ एका संपूर्ण पिढीला एका वेगळ्याच अहिंसक क्रांतीसाठी कसं काय प्रेरित करू शकतो? खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. पण मला वाटतं हा विरोधाभास नाहीये. नाही, हा एक सुंदर संगम आहे. कलाम याने दाखवून दिलं की देशाच्या संरक्षणासाठी जशी क्षेपणास्त्र आवश्यक आहेत, तशीच देशाच्या प्रगतीसाठी प्रज्वलित मने. एक बाह्य शक्ती तर दुसरी आंतरिक शक्ती. आंतरिक शक्ती. हो. आणि आज आपण याच आंतरिक शक्तीवर बोलणार आहोत. आज आपण पुस्तकाच्या समारोपाकडे जातोय, जिथे कलाम केवळ दिशा दाखवत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीचं आवाहन करतात. अगदी. म्हणजे ते आपल्याला फक्त विचार करायला नाही, तर मैदानात उतरून बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करतात. आणि म्हणूनच आजची चर्चा खूप खास आहे. आपण हे समजून घेणार आहोत की राष्ट्रपरिवर्तन ही कुठली तरी हवेतली गोष्ट नाही, तर त्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या आतून, म्हणजे स्वच्या बदलातून कशी होते. आणि अपयशाचा विषय सुद्धा. आपण सगळेच अपयशाला घाबरतो, पण कलाम. हो, त्यांच्या आयुष्यात तर प्रचंड अडथळे आले. SLV-3 रॉकेटचं अपयश हे तर खूप मोठं उदाहरण आहे. बरोबर. ते अपयशाला यशाची पहिली पायरी का मानत होते, यावर आपण सविस्तर बोलू. आणि तो एक गुंतागुंतीचा विषय, विज्ञान आणि अध्यात्म. हो. अनेकांना वाटतं की या दोन गोष्टी म्हणजे दोन वेगवेगळे किनारे आहेत. पण कलाम या दोन किनाऱ्यांना जोडणारा पूल कसा बांधतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचं ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे की विज्ञान आपल्याला कसे जगायचे याचं तंत्रज्ञान देतं, पंखा, विमान, कम्प्युटर. पण अध्यात्म आपल्याला का जगायचे याचा उद्देश देतं. वाव. म्हणजे जगण्याचा अर्थ. हो. आपली नैतिक मूल्य, करुणा, प्रेम हे सगळं अध्यात्मातून येतं. आणि या दोन्हींचा संगम झाल्याशिवाय एक परिपूर्ण प्रज्वलित मन तयार होऊ शकत नाही. तर आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश कलाम यांच्या विचारांचा तो गाभा शोधणं आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या मनात एक नवी ज्योत पेटू शकतो. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया डॉक्टर कलाम यांच्या युवक चळवळीच्या संकल्पनेने. आता चळवळ हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोर्चे, घोषणाबाजी. हो, आंदोलनं. पण कलाम यांची चळवळ यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ही रस्त्यावरची नाही, तर मनातली क्रांती आहे. अगदी बरोबर. ते म्हणतात की तरुणाई ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. पण ही संपत्ती म्हणजे दुधारी तलवार आहे. बरोबर. जर या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली, जर तरुणांची मनं प्रज्वलित झाली, तर ते देशाला कुठेही नेऊ शकतात. पण जर हीच ऊर्जा भरकटली तर ती ओझं ठरू शकते. तुम्ही बरोबर स्पष्ट केलं. ही एक मानसिक आणि नैतिक क्रांती आहे. याला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही चळवळ दुसऱ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आहे. स्वतःमध्ये. हो. कलाम म्हणतात, बदल बाहेरून लादता येत नाही, तो आतून यावा लागतो. एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण कुठल्या तरी सरकारी कार्यालयात गेलो आणि तिथला कर्मचारी आपल्याकडून कामासाठी पैसे मागतोय. आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पैसे देऊन काम करून घेणं किंवा ठामपणे नकार देणं. आणि तो नकार देणं ही त्या चळवळीची एक कृती आहे. अगदी. भ्रष्टाचाराला नाही म्हणणं किंवा आपलं जे काही काम आहे, मग विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं असो, डॉक्टर म्हणून रुग्ण तपासणं असो, ते 100% प्रामाणिकपणे करणं हा त्या चळवळीचा भाग आहे. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो मनात. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण जिथे व्यवस्थाच भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे, तिथे एका व्यक्तीच्या नकाराने खरंच काही फरक पडतो का? खूप चांगला प्रश्न आहे. कलाम हे स्वप्नाळू होते, पण ते वास्तवाचं भान असलेले स्वप्नाळू होते. त्यांना याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच ते एकट्या व्यक्तीच्या बदलावर थांबत नाहीत. ते सामूहिक शक्तीवर भर देतात. त्यांचं गणित साधं आहे. कसं? एक दिवा अंधार दूर करू शकत नाही, पण जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो आणि असे लाखो दिवे एकत्र येतात, तेव्हा अंधार टिकूच शकत नाही. म्हणजे सुरुवात एका ठिणगीतूनच होणार. बरोबर. सुरुवातीला त्रास होईल, अडचणी येतील, पण जेव्हा भ्रष्टाचाराला नकार देणारे मुठभर लोक 100 होतील, 1000 होतील, लाख होतील, तेव्हा व्यवस्था बदलायला भाग पडेल. प्रत्येक तरुणाने उचललेलं एक प्रामाणिक पाऊल ही ती ठिणगी आहे. आणि याच विचारातून पुढचा मुद्दा येतो, जो कलाम यांच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. राष्ट्र बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला. हो. आणि त्यासाठी ते आपल्याला काही प्रश्न विचारायला सांगतात, जे आरशासारखे काम करतात. जसं की, मी माझ्या कामाशी किती प्रामाणिक आहे? मी समाजाकडून फक्त घेतो की समाजासाठी काही देतो? हे प्रश्न खरंच टोचणारे आहेत.
हो, आणि या वैयक्तिक परिवर्तनासाठी कलाम काही आधारस्तंभ सांगतात. पहिला म्हणजे शिस्त, जी केवळ सैनिकांसाठी नाही. नाही तर प्रत्येक नागरिकासाठी. दुसरा, वेळेचं व्यवस्थापन. वेळ ही अशी संपत्ती आहे जी सगळ्यांना सारखीच मिळते. जो तिचा योग्य वापर करतो तो यशस्वी होतो. आणि तिसरा, सतत शिकण्याची वृत्ती. अगदी, शिक्षण शाळेत संपत नाही. आणि चौथा, सकारात्मक दृष्टिकोन. इथे कलाम एका महत्वाच्या गोष्टीवर जोर देतात. कोणत्या? यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे किती प्रतिभा आहे यापेक्षा तुमच्याकडे किती दृढ निश्चय आणि सातत्य आहे हे जास्त महत्वाचं आहे. कासव आणि सशाची गोष्ट. बरोबर. कासवच जिंकतं कारण त्याच्याकडे वेग नसला तरी सातत्य असतं. हे सगळं ऐकताना एक आदर्श मार्ग दिसतो. पण जेव्हा आपण दृढ निश्चय करतो आणि तरीही अपयश येतं, तेव्हा काय? आणि म्हणूनच अपयशाबद्दलचं त्यांचं तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. ते हवेत बोलत नाहीत, ते स्वतःच्या अनुभवातून बोलतात. विचार करा 1979 सालची गोष्ट. SLV-3 रॉकेटचं पहिलं प्रक्षेपण. हो, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान तुमच्या मागे उभे आहेत. हजारो शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची मेहनत पणाला लागली आहे. आणि काही मिनिटांतच ते रॉकेट बंगालच्या उपसागरात कोसळतं. कल्पना करणंही कठीण आहे. ती निराशा, तो दबाव. त्या क्षणी पत्रकार परिषद घेणं आणि त्या अपयशाची जबाबदारी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून स्वतःवर घेणं, हे केवळ एक उदाहरण नाही. नाही, ही एक मानसिकता आहे. कलाम इथे केवळ अपयशातून शिका असं सांगत नाहीत, तर अपयशाचे नेतृत्व कसे करा हे दाखवून देतात. अगदी बरोबर. ते सांगतात की जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याचं श्रेय आपल्या टीमला द्या, पण जेव्हा अपयश येतं तेव्हा नेता म्हणून त्याची जबाबदारी स्वतः घ्या. आणि याच मानसिकतेमुळे पुढच्याच वर्षी 1980 मध्ये त्याच टीमने SLV-3 यशस्वी करून दाखवला. हो, यालाच कलाम अपयशाचे सामर्थ्य म्हणतात. ते म्हणतात, अपयश म्हणजे शेवट नसून अधिक चांगल्या तयारीने पुन्हा सुरुवात करण्याची एक संधी आहे. म्हणजे सोन्याला शुद्ध होण्यासाठी जसं आगीत तापावं लागतं. बरोबर. तसंच माणसाचं खरं सामर्थ्य प्रतिकूल परिस्थितीतच दिसतं. पडणं महत्वाचं नाही, तर पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहणं हीच प्रज्वलित मनाची ओळख आहे. आणि हे जे प्रज्वलित मन आहे ते केवळ तर्क किंवा बुद्धीवर चालत नाही. इथे कलाम विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सुंदर संगमावर भर देतात. हो, हा एक असा विषय आहे जिथे नेहमीच मतभेद दिसतात. अनेकांना वाटतं की विज्ञान आणि अध्यात्म हे परस्पर विरोधी आहेत. खरे. पण भारतीय तत्वज्ञानात तसं नाही. कलाम या दोन्ही गोष्टींना एकाच नाण्याच्या दोन बाजू मानतात. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, विज्ञान कसे जगायचे हे शिकवते, हो, तर अध्यात्म का जगायचे हे सांगते. अगदी. याला एक उदाहरणाने समजून येऊ. हा. विज्ञानाने अणुबॉम्ब बनवला. तो कसा बनवायचा हे विज्ञानाने सांगितलं, पण तो कुठे, केव्हा आणि का टाकायचा याचं उत्तर विज्ञान देत नाही. नाही. ते उत्तर आपल्या नैतिकतेतून, आपल्या अध्यात्मातून येतं. विज्ञान शक्ती देतं, पण त्या शक्तीचा वापर कसा करायचा हे अध्यात्म ठरवतं. म्हणजे विज्ञान साधन आहे आणि अध्यात्म साध्य, असं म्हणता येईल का? एका अर्थी हो. कलाम भारतीय तत्वज्ञानाचा आधार घेतात. ते उपनिषदे, भगवद्गीता, गौतम बुद्ध यांच्या विचारांचा उल्लेख करतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बरोबर. फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा. हा विचार केवळ आध्यात्मिक नाही, तर तो कामाप्रती निष्ठा वाढवण्याचा आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा एक वैज्ञानिक मार्गही आहे. म्हणजे प्रज्वलित मन म्हणजे केवळ हुशार मन नव्हे, तर ते एक संवेदनशील आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण असलेलं मन आहे. अगदी. आणि हे नैतिक मन जेव्हा समाजाचा विचार करतं तेव्हा ते विविधतेकडे एक शक्ती म्हणून पाहतं. डॉक्टर कलाम भारताच्या विविधतेबद्दल अत्यंत अभिमानाने बोलायचे. हो. भाषा, धर्म, जात या पलीकडे जाऊन मी भारतीय आहे ही ओळख सर्वात महत्वाची आहे, हा त्यांचा संदेश होता. आणि याच संदर्भात ते राष्ट्राच्या प्रगतीतील अडथळ्यांवरही स्पष्टपणे बोट ठेवतात. बरोबर. ते म्हणतात की विभाजनकारी विचारसरणी म्हणजे आम्ही आणि ते अशी विभागणी करणारे विचार, द्वेष आणि असहिष्णुता हे आपल्या प्रगतीला लागलेले सर्वात मोठे अडथळे आहेत. हो. राष्ट्र म्हणजे केवळ नकाशावरील रेषा नसतात, तर लोकांच्या जोडलेल्या मनांचा तो एक समूह असतो. राष्ट्रनिर्माण म्हणजे केवळ मोठे रस्ते किंवा इमारती बांधणे नव्हे, तर मने जोडणे आहे. आणि ही मने जोडण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे स्वप्न पाहणे. कलाम म्हणतात, स्वप्न बघा, स्वप्न बघा, स्वप्न बघा. ते तरुणांना सांगतात की छोटी स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे.
पण आजच्या स्पर्धात्मक युगात मोठी स्वप्न पाहिल्यामुळे येणारे नैराश्य आणि अपयशाचा सामना तरुणांनी कसा करायचा याबद्दल ते काही सांगतात का? आजच्या काळातील अत्यंत समर्पक प्रश्न आहे. कलाम यांचा संदेश केवळ मोठी स्वप्न बघा इथे थांबत नाही. अच्छा. ते पुढे म्हणतात, स्वप्नांचे विचारांत रूपांतर करा आणि विचारांना कृतीत बदला. म्हणजे केवळ स्वप्न बघून थांबू नका. नाही, त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी एक योजना बनवा, विचार करा आणि त्या योजनेवर काम सुरू करा. ते वास्तवापासून पळून जाण्यासाठी नाही, तर वास्तव बदलण्यासाठी स्वप्न बघायला सांगतात. आणि कृती करताना अपयश तर येणारच. पण आपण आधीच पाहिलं की अपयशाकडे कसं पाहायचं हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय. त्यामुळे स्वप्न, विचार, कृती आणि अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे हे एक पूर्ण चक्र आहे. आणि या चक्राला गती देण्यासाठी शिक्षकांची भूमिका किती महत्वाची आहे यावरही कलाम यांनी खूप भर दिला आहे. नक्कीच. कलाम शिक्षकांना खूप उच्च स्थान देतात. त्यांच्या मते शिक्षक म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती नव्हे. तो एक शिल्पकार आहे. हो, तो विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास पेरणारा, त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारा आणि का हा प्रश्न विचारायला शिकवणारा शिल्पकार असतो. एक प्रेरणादायी शिक्षक हजारो डॉक्टर आणि इंजिनियर घडवतो. तो पिढ्यानपिढ्या घडवतो. बरोबर. म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे. आणि ही जबाबदारीची जाणीव केवळ शिक्षकांसाठी नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी आहे. कलाम युवकांना त्यांच्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही आठवण करून देतात. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण नेहमी आपल्या अधिकारांबद्दल बोलतो, पण आपल्या कर्तव्यांबद्दल किती बोलतो? बरोबर. कलाम म्हणतात की अधिकार आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जबाबदारीशिवाय अधिकारांचा गैरवापर होतो. आणि ही कर्तव्य म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. जसं की मतदान करणे, वाहतुकीचे नियम पाळणे. हो, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे. जर देशातील प्रत्येक नागरिकाने फक्त आपलं मूलभूत कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं, तर देशात मोठ्या सुधारणांची गरजच भासणार नाही. इतक्या समस्या, आव्हानं सांगितल्यानंतरही या पुस्तकाचा शेवट मात्र अत्यंत आशावादी आहे. हो, कारण त्यांचा विश्वास भारताच्या तरुणाईवर होता. ते खूप सुंदर आणि शक्तिशाली रूपक वापरतात. कोणतं? ते म्हणतात, हे परिवर्तन एका रात्रीत होणार नाही, पण प्रत्येक प्रज्वलित मन हा त्या परिवर्तनाचा एक दिवा आहे. आणि जेव्हा असे लाखो दिवे एकत्र येतील, तेव्हा अंधार टिकूच शकत नाही. वाव, हा संदेशच या संपूर्ण पुस्तकाचा सार आहे. अगदी. परिवर्तन एका व्यक्तीकडून किंवा सरकारकडून येणार नाही, ते करोडो प्रज्वलित मनांच्या एकत्रित शक्तीतून येईल. तर या संपूर्ण चर्चेचा समारोप करताना एकच संदेश पुन्हा स्पष्ट होतो. भारताला बदलायचे असेल तर भारतीयांना बदलावे लागेल. राष्ट्र घडवायचे असेल तर आधी मने प्रज्वलित करावे लागतील. अगदी खरं आहे. इग्नायटेड माइंड्स हे केवळ एक पुस्तक नाही, तर ते एक वैचारिक आंदोलन आहे. डॉक्टर कलाम यांनी भारताच्या युवकांना एक आरसा दाखवला आहे, ज्यात त्यांची खरी क्षमता, त्यांची जबाबदारी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य दिसतं. खरंय. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताचा विकास केवळ सरकारच्या धोरणांवर नाही, तर देशातील प्रज्वलित मनांच्या संख्येवर अवलंबून आहे. बरोबर. चर्चेच्या समारोपानंतर एक छोटा थांबा घेऊया. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या पुस्तकांवरील सखोल चर्चा आवडत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजच्या चर्चेनंतर सर्व श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. डॉक्टर कलाम यांनी प्रज्वलित मनांची कल्पना मांडली, पण आजच्या डिजिटल युगात जिथे आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी खूप आहेत, तिथे आपलं मन प्रज्वलित ठेवणं हे पूर्वीपेक्षा जास्त कठीण झालं आहे का? आणि या आव्हानावर मात करून आपण स्वतः एक प्रज्वलित मन कसं बनवू शकतो? खूप छान प्रश्न आहे. आणि याच विचारासोबत आम्ही श्रोत्यांना विचारू इच्छितो की पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल. तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की सांगा. कदाचित तुमच्या आवडीच्या पुस्तकावरच पुढचा भाग असेल.